मित्रांनो, तुम्ही जर 2026 मध्ये बी-एड सी-ई-टी दिली असेल किंवा 2027 मध्ये तुम्हाला बी-एड सी-ई-टी द्यायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस डिस्कस करणार आहोत. सोबतच हे कॉलेज कुठे लोकेटेड आहेत, यांचे टायमिंग्स काय आहेत, कुठलं मीडियम इथे अवेलेबल आहे, तसेच या कॉलेजेसमध्ये किती सीट्स तुम्हाला अवेलेबल असतील, टीचिंग मेथड इथे काय असेल, फीज अँड फॅसिलिटीज इथे काय आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॉलेजेसचे ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना प्रेफरन्स देण्यासाठी याची मदत होईल. तर बी-एडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर पुणे युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड असणारं पहिलं कॉलेज आहे आदर्श कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे. हे एरंडवणे नळ स्टॉप पुणे येथे लोकेटेड असून 1970ला याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि नॅकचा बी ग्रेड यांच्याकडे असून 10 फॅकल्टीज यांच्याकडे असतील आणि कॉलेजचे टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार आहेत. तसेच इथे इंग्लिश मीडियम मधून बी-एडचा कोर्स ऑफर केला जातो आणि टोटल 50 सीट्स इथे अवेलेबल आहेत. सोबत तुम्हाला इथे असणाऱ्या टीचिंग मेथड्स दिलेल्या आहेत. यांची वार्षिक फीज ही 23,505 रुपये मिनिमम असणार आहे. तसेच इथे हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. सोबत तुम्हाला इथला फोन नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतर डिटेल माहिती या कॉलेजविषयी विचारू शकता. पुढे आहे गोखले एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ एज्युकेशन संगमनेर. हे संगमनेर अहिल्यानगर येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1969 साली करण्यात आलं होतं. हे सुद्धा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे आणि नॅकचा बी ग्रेड यांना मिळालेला असून इथे 5 फॅकल्टीज आहेत. कॉलेजचे टाइम हे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. इथे बी-एड मराठी मीडियम मधून ऑफर केलं जातं आणि यांच्याकडे टोटल 50चा इनटेक आहे. सोबतच तुम्हाला इथे असणाऱ्या टीचिंग मेथड्स दिलेल्या आहेत. यांची वार्षिक मिनिमम फी ही 23,562 रुपये असून इथे मुलींसाठी हॉस्टेल अवेलेबल आहे, ज्याचा 30चा इनटेक आहे आणि हॉस्टेल फीज ही 12,000 रुपये पर इयर आहे. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे MVP समाज कॉलेज ऑफ एज्युकेशन नाशिक. हे MVP कॅम्पस नाशिक महाराष्ट्र येथे लोकेटेड असून 1965 साली यांचं एस्टॅब्लिशमेंट झालं होतं. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज आहे. नॅकचा B++ ग्रेड यांच्याकडे आहे आणि टोटल 12 परमनंट फॅकल्टी इथे असतील. कॉलेजचा टाइम हा सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असून इथे मराठी मीडियम मधून बी-एड ऑफर केलं जातं आणि टोटल 150 सीट्स यांच्याकडे अवेलेबल आहे. सोबत तुम्हाला इथे असणाऱ्या टीचिंग मेथड सुद्धा दिलेल्या आहेत. यांची मिनिमम फीज ही 21,425 रुपये असून इथे तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. पुढचं कॉलेज आहे रयत शिक्षण संस्था स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन. हे श्रीरामपूर अहिल्यानगर येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1970 साली करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज आहे आणि नॅकचा B++ ग्रेड यांना मिळालेला आहे. तसेच इथे 8 परमनंट फॅकल्टी आहे. कॉलेजचं टायमिंग हा सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. यांच्याकडे मराठी मीडियम मधून बी-एडचा कोर्स ऑफर केला जातो आणि टोटल 50चं इनटेक यांचं आहे. सोबत तुम्हाला इथल्या टीचिंग मेथड्स दिलेल्या आहेत आणि मिनिमम यांची फीज ही 32,940 रुपये तुम्हाला वार्षिक असेल. सोबत इथे मुलींसाठी आणि मुलांसाठी हॉस्टेल अवेलेबल असून 35चं यांचं प्रत्येकाचं इनटेक आहे. यांची वार्षिक हॉस्टेल फीज ही 10,000 रुपये आहे. सोबत तुम्हाला इथले कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांची इतर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. त्यानंतर आहे श्री शिवाजी मराठा सोसायटीज अध्यापक महाविद्यालय पुणे. हे अरणेश्वर पर्वती पुणे येथे लोकेटेड असून 1970 साली याचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड हे कॉलेज आहे. नॅकचा बी ग्रेड यांच्याकडे आहे
यांच्याकडे 6 परमनंट फॅकल्टी असून कॉलेजचा टाइम हा 10 ते 5 PM असणार आहे. इथे मराठी मीडियम मधून बीएडचा कोर्स ऑफर केला जातो आणि 50चा यांचा इनटेक आहे. तसेच इथे असणाऱ्या टीचिंग मेथड्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. यांची मिनिमम वार्षिक फीज ही 22,817 रुपये असून इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. दिलेल्या नंबर्सवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांची इतर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. पुढे आहे सुहृद मंडळ पुणेज पांडुरंग शामराव मुळगावकर विशेष शिक्षण अध्यापक महाविद्यालय पुणे. हे पर्वती पायथा लक्ष्मीनगर पुणे येथे लोकेटेड असून 1998 साली यांचं एस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. त्यानंतर इथे 3 फॅकल्टीज तुम्हाला अवेलेबल असतील. कॉलेजचा टाइम हा सकाळी 10:30 ते 5:30 PM पर्यंत असून हे स्पेशल एज्युकेशन साठी असणारं कॉलेज आहे. मराठी मीडियम मधून इथे कोर्स ऑफर केला जातो आणि 25चा यांचा इनटेक आहे. तसेच स्पेशलायझेशन हे हिअरिंग इम्पेअरमेंट हे असेल. इथली असणारी फीज ही 23,111 रुपये आहे. इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल नसून कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे, त्यावरती तुम्ही इतर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. त्यानंतर टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे हे सदाशिव पेठ पुणे येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1941 मध्ये झालं होतं. हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. नॅकचा ए ग्रेड यांच्याकडे असून 12 परमनंट फॅकल्टीज आणि कॉलेजचा टाइम हा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. इथे मराठी मीडियम मधून बीएड ऑफर केलं जातं. 50चा इनटेक यांचा असून इथे असणाऱ्या टीचिंग मेथड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. यांची मिनिमम वार्षिक फी ही 29,110 रुपये असून इथे हॉस्टेलची फॅसिलिटी अवेलेबल आहे, ज्याची फीज 49,200 रुपये आहे. सोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही याची इतर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. नेक्स्ट कॉलेज आहे विद्या प्रतिष्ठान कॉलेज ऑफ एज्युकेशन अहमदनगर केडगाव येथे लोकेटेड असून याचं एस्टॅब्लिशमेंट 1965 साली करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज हे आहे आणि नॅकचा सी ग्रेड यांच्याकडे असून 7 परमनंट फॅकल्टी आणि कॉलेजचा टाइम हा सकाळी 8:30 ते 2:30 वाजेपर्यंत असेल. इथे मराठी मीडियममध्ये बीएडचा कोर्स ऑफर केला जातो आणि 50चा इनटेक यांचा आहे. सोबत इथे असणाऱ्या टीचिंग मेथड्स तुम्हाला दिलेल्या आहेत. यांची वर्षाला 22,191 रुपये मिनिमम फीज असेल. हॉस्टेल इथे अवेलेबल आहे, ज्याची फीज 20,000 रुपये पर इयर आहे. तसेच यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे कॉलेजेस टार्गेट करत असाल तर तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये नक्कीच हे कॉलेज इन्क्लूड करायला विसरू नका. सोबतच या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. दिलेल्या नंबर्सवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही ॲडमिशन काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. आणि जर तुम्ही 2027 मध्ये ही परीक्षा देत असाल तर ELCT साठी आणि ज्यांना इंग्लिश मीडियम मधून बीएड CET द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी असणारं ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. या बुकमध्ये CETचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच याच्यामध्ये तुम्हाला 3,000 पेक्षा अधिक प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेले आहेत. त्यानंतर लेटेस्ट एक्झाम पॅटर्न नुसार हे अपडेटेड आहे. सोबतच या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल PYQ सुद्धा अवेलेबल असणार आहे. जनरली बुक्समध्ये मेमरी बेस्ड PYQ असतात, पण या बुकमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल बीएड CETचे आणि ELCTचे PYQs मिळतील. तसेच विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस करण्यासाठी सॅम्पल पेपर्स आणि पॉइंट वाईज स्टडी नोट्स तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या बीएडच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.